संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुर्घटनेमुळे कोल्हापूरच्या कलाक्षेत्राचं नुकसान झालं। नाट्यगृहाची वास्तू जशीच्या तशी उभी राहावी अशी रंगकर्मी, कलाकार, कलाप्रेमींची तसंच संपूर्ण कोल्हापूरवासियांची मागणी आहे। दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या ठिकाणी भेट देण्याची विनंती क्षीरसागर यांनी केली होती। त्यानुसार काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं नगरविकास विभागाकडून यासाठी 25 कोटीचा निधी मंजूर केला असून रंगकर्मी, कलाकार, कलाप्रेमी व समस्त कोल्हापूरवासियांचं क्षीरसागर यांचे जाहीर आभार मानत असल्याची भावना रंगकर्मी प्रसाद जमदग्नी यांनी व्यक्त केल्या। म्हणजे 8 तारखेला घडलेल्या दुर्घटनेनंतर आम्ही रंगकर्मीच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर अस्वस्थ आहे आणि या अस्वस्थतेनंतर आम्ही काही लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, सगळे आरके नियोजन अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पालकमंत्री यांच्याकडे आम्ही वैयक्तिक जाऊन खरं म्हणजे हे सगळं कानावर घालत होतो। पण 9 तारखेला राजेशजी क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांची इथं भेट घडवून आणून दिली आणि त्या भेटीच्या दरम्यान त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की नाट्यगृहाची ही जी वास्तू आहे ही वास्तूशी होती तशीच दृश्यमान परिस्थिती पुनर्मांडणी करून दिली आणि त्यासाठी 25 कोटी रुपयाचा आम्ही देत आहोत आणि तो शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी काल करून दाखवला। आणि गेली वर्षी कोल्हापुरातील इतर काम आपण बघितले आणि त्याचे बघितले तर एवढ्या त्वरित एखादा निर्णय घेऊन प्रत्यक्षात तो अंमलात आणणं हे फक्त मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीच करून दाखवले। तरी आम्ही सगळे रंग त्यांचे खूप आभार। तसे नियोजन मंडळाचे नेहमीच कार्यरत असतात आणि ज्या एकूण कार्य सपाटाबद्दल नाव असलेले आमच्या सर्वांचे मित्र पण राजेशजी क्षीरसागर यांनी त्याचा सातत्यानं पाठपुरावा करून ते काल GR स्वरूपात मंजूर करून दिलेलं आहे। कोल्हापूरचं प्रशासन म्हणजे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय या सगळ्यांनी पण या महिन्यात सव्वा महिन्यात खूप धावपळ करून जी तांत्रिक प्रक्रिया असते, एखादं टेंडर निघायचं असेल, काम द्यायचं असेल तर तीही त्यांनी अहोरात्र दिवस रात्र काम करून पूर्ण केलेली आहे। रंगकर्मींच्या भावना अशा आहेत की पुढच्या 9 ऑगस्टला म्हणजे केशवराव भोसलेंच्या जयंती दिनानिमित्त हे नाट्यगृह पुन्हा चालू व्हावं आणि त्यासाठी सर्व यंत्रणा ही त्याच पद्धतीनं कामाला लागावे आणि आम्हाला आज दिसतं इथं की त्या पद्धतीनं काम चालू आहे। आम्ही सगळे रंगकर्मी या सगळ्यांचे खूप आभारी आहोत। अशाच पद्धतीचं सहकार्य भविष्यातही आम्हाला लागेल अशी आमची आशा। धन्यवाद। नाव सर। राज्य सरकारनं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी रुपये 25 कोटी निधी मंजूर केल्याबद्दल रंगकर्मी, कलाकार, कलाप्रेमी आणि शिवसैनिकांच्या वतीनं आनंदोत्सव नाट्यगृह परिसरात साजरा करण्यात आला। गेल्या 8 ऑगस्टची ही देवी घडली आणि मला पहिला निधी आहे तर ते क्षीरसागर त्यांचं ताकद महत्वाचा आणि दुसऱ्या दिवशी माननीय मंत्र्यांची भेट केशवराव भोसले पुनर्बांधणीसाठी चांगला घसघशीत निधी मंजूर केला आणि माननीय सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी वचन दिल्याप्रमाणे ते वचन करून 25 कोटीचा GR आज मंजूर केलेला आहे। 25 कोटी मंजूर झालेले आहेत। मला सांगावाला आनंद वाटतोय या करवीर नगरीचे कार्याध्यक्ष आणि संवेदनशील असे राजेश क्षीरसागर साहेब, मग ती महापुराची घटना असो, कोरोना काळ असो, करवीर नगरीवर आलेलं कोणतंही संकट असो, केशवराव भोसले दलित प्रकरण असो, सर्वात प्रथम पुढे असतात आणि मी आपल्याला ग्वाही देतो कोणत्याही परिस्थितीत केशवराव भोसले हे नाट्यगृह माननीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या परंपरेला आणि लौकिकाला साजेसं आणि जसंच्या तसं होणार यात अजिबात शंका नाही। आणि मी पुन्हा एकदा सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, राजेश क्षीरसागर साहेबांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो।